विद्यापीठाच्या वेबसाईटवर, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासाचं नियोजन करता येईल आणि शिक्षकांना शिकवण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करता येईल। परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने ग्रासलेले असतात व त्यांच्या मनावर परीक्षेचा प्रचंड ताण असतो आणि त्यामुळं या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या मनावरील ओझं कमी व्हावं म्हणून आपण राज्यमंडळ स्तरावरून 10 समुपदेशकांची तसेच सर्व विभागीय मंडळ स्तरावरून प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 समुपदेशकांची आपण सोय केली होती, जेणेकरून विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून विद्यार्थ्यांचं समुपदेशन व्हावं आणि त्याचबरोबर विभाग स्तरावरून तसेच राज्यमंडळ स्तरावरून हेल्पलाईन व नियंत्रण कक्षसुद्धा विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आला होता। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 ही 10वीची परीक्षा ही एकूण 72 विषयासाठी घेण्यात आली होती आणि यामध्ये एकूण 8 माध्यमातून म्हणजे मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, सिंधी आणि तेलुगू या 8 माध्यमातून विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते। मार्च 2024च्या परीक्षेमध्ये प्रथमच आपण प्रॅक्टिकलचे किंवा तोंडी परीक्षेचे मार्क हे OMR पद्धतीने न घेता आपण ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर घेण्यात आले होते, त्यामुळे आम्हाला हा निकाल लवकर जाहीर करण्यास मदत झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे गैरमार्ग प्रतिबंधक उपाययोजनासुद्धा आपण केल्या होत्या। त्यामध्ये माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांच्या सहकार्याने गैरमार्गाविरुद्ध लढा हे अभियान आपण म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारलेली आहे। तर तुलनेने सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे आणि तो निकाल 94.73% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 97.21% इतकी असून मुलांची टक्केवारी उत्तीर्णतेची टक्केवारी 94.56% इतकी आहे। म्हणजे मुलींच्या निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा 2.65% जास्त आहे। म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारलेली आहे। एकूण 72 विषयापैकी 18 विषयाचा निकाल 100% लागलेला आहे। आता ह्या निकालाचं जर गुणांकन पाहिले म्हणजे निकालाचं मेरिट, तर या उत्तीर्ण विद्यार्थ्यापैकी नियमित जे उत्तीर्ण विद्यार्थी झाले त्यामध्ये 5,58,021 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले, म्हणजे त्यांना 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत। तर 5,31,822 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, म्हणजे त्यांना 60% किंवा ते 75% या रेंजमध्ये हे विद्यार्थी आहेत। तर 3,14,866 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आहेत, म्हणजे त्यांना 45 ते 59.99 इतके टक्के गुण पडलेले आहेत। तर 79,732 विद्यार्थी हे पास श्रेणीत म्हणजे उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत। राज्यामध्ये 23,288 माध्यमिक शाळांमधून या परीक्षेला 10वीचे विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 9,382 शाळांचा निकाल 100% इतका लागलेला आहे। जर मागच्या वर्षीच्या किंवा मागच्या 4-5 वर्षीच्या निकालाचा विचार केला तर गत वर्षीपेक्षा म्हणजे मार्च 2023चा निकाल हा 93.83% इतका होता, तर मार्च 2024चा निकाल 95.81% इतका आहे। म्हणजेच गत वर्षीपेक्षा या वर्षीचा निकाल 1.98% इतका जादा आहे, म्हणजे 1.98% इतका निकाल आपण जादा आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी काही ठराविक पारितोषिकार आमच्याकडे असतात त्यांना ते पारितोषिक दिले जातात। विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णयाप्रमाणे त्यांना योग्य त्या सवलती दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना गुण दिलेले आहेत। आपल्याला कला, क्रीडा, NCC, स्काउट गाईड यामध्ये